हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी राहते आफ्रिकामध्ये आणि बनवते आफ्रिका रिलेटेड व्हिडिओज. तर आजचा टॉपिक आहे सेफ्टी बाबतीत, की आफ्रिका हा सेफ आहे का. जर तुम्हाला काही जॉब ऑफर मिळत असेल तर तुम्ही ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. या सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये मिळतील. तर सगळ्यात मोठा कन्सर्न लोकांना असतो की आफ्रिका हा सेफ नाही आहे, कारण व्हिडिओमध्ये तसं दाखवलं जाते, न्यूजमध्ये दाखवलं जाते की इथे खूप पॉवर्टी आहे, त्याच्यामुळे खूप रॉबरी होतात, इथे लोकांना मारलं जाते, इथे गोळीबार होतो. अशा खूप साऱ्या भीती लोकांच्या मनात आहे. कारण जर तुम्ही कोणाला म्हटलं की मी आफ्रिकामध्ये राहते, तर सगळ्यात पहिले लोकांच्या मनात हाच प्रश्न येतो की खरंच आफ्रिका हा सेफ आहे का, आणि जर तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर ते तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे की नाही. ते या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी आज माझ्या व्लॉगमधून देण्याचा प्रयत्न करेल. तर आपण पहिल्या पॉईंटवर येऊ की आफ्रिका सेफ आहे का. आफ्रिका हा खूप मोठा खंड आहे आणि या खंडामध्ये छोट्या छोट्या कंट्रीज खूप सारे आहे. नायजेरिया, DRC, झांबिया, झिम्बाब्वे, केनिया, टांझानिया, नंतर वरती गेलो तर इजिप्त, लिबिया, सायरिया यांसारख्या छोट्या छोट्या कंट्रीज आहे. आणि प्रत्येक कंट्रीची सिच्युएशन ही वेगवेगळी आहे. प्रत्येक कंट्रीमध्ये वेगवेगळे सिक्युरिटी इश्यूज आहे. मी राहते झांबियामध्ये, तर झांबियामधला मी एक्सपिरियन्स शेअर करू शकते की झांबियामध्ये सिक्युरिटी आहे. इथे म्हणजे इथे 5-6 नंतर पूर्ण मार्केट बंद होऊन जातात आणि 5-6 नंतर इथे कोणी निघत नाही. जर तुम्ही सुपर मार्केट गेला किंवा कोणताही मार्केट गेला तर इथे सगळे मार्केट हे फक्त 5-6 वाजतापर्यंतच ओपन असतात आणि त्यानंतर ते क्लोज होतात. तर मोस्टली इथे सगळे लोक संध्याकाळी निघत नाही, कारण सगळं मार्केट क्लोज असते. आणि जर तुमच्याजवळ पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल आणि स्वतःचं व्हेकल असेल तर तुम्ही डेफिनेटली इथे बाहेर निघू शकता. कोणताच असा सिक्युरिटी कन्सर्न इथे नाही आहे. सेकंड पॉईंट आहे की इथे लेडीज किंवा गर्ल्स एकट्या मॉलमध्ये किंवा मार्केटमध्ये जाऊ शकतात का. तर यस, इथे तुम्ही एकटे तुम्हाला काही काम असेल तर तुम्ही मार्केटमध्ये मॉलमध्ये जाऊ शकतात. बट आपली सिक्युरिटी ही आपल्याला ठेवायची आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये जात असाल किंवा कुठे पब्लिक प्लेसमध्ये जायचं असेल तर आपली सिक्युरिटी आणि आपण अलर्ट असायला पाहिजे, तर कोणते इन्सिडेंट होणार नाही. बट विथ सिक्युरिटी तुम्हाला स्वतःला ठेवायची आहे. आणि डेफिनेटली तुम्ही इथे ट्रॅव्हल करू शकता, मार्केटमध्ये जाऊ शकता, तुम्ही तुमचे डेली रुटीनचे कामसुद्धा करू शकता. थर्ड पॉईंट आहे की आफ्रिकामध्ये जर जॉब अपॉर्च्युनिटी मिळाली तर तुम्ही ती ॲक्सेप्ट करायला पाहिजे का. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो, तुम्ही नक्की जॉब अपॉर्च्युनिटी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. कारण इथे आल्यानंतर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकता, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला माहीत पडतात आणि एक नवीन कल्चर तुम्हाला बघायला मिळेल. इथचं वर्किंग कल्चर हा मॉर्निंग 8 to 5 PM आहे. म्हणजे इथे सगळे ऑफिस सगळं मार्केट 5 वाजता बंद होऊन जाते. तर इथे शॉप्समध्ये काम करणारे लोक म्हणा किंवा कंपनीमध्ये काम करणारे लोक म्हणा, यांचा टायमिंग आहे 5 आहे. म्हणजे इथे वर्किंग टायमिंग आहे तो आहे 8 AM to 5 PM. 5 PM नंतर इथे कोणी काम करत नाही. तर त्या दृष्टीने सुद्धा वर्किंग कल्चर इथे छान आहे. तर तुम्ही डेफिनेटली जर तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर इथे तुम्ही ट्राय करू शकता. नंतर 5th पॉईंट आहे की पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये सिक्युरिटी आहे का. इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, व्हेकल्स, टॅक्सीज. आता उबेर सारख्यासुद्धा टॅक्सी सर्व्हिसेस सुरू झालेल्या आहे. इथे झांबियामध्ये अँगो म्हणून एक टॅक्सी सर्व्हिस आहे जी आता चालू झालेली आहे. आणि ती इझिली जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही ती बुक करू शकता आणि अँगोने तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकतो. जसं आपल्या आफ्रिकामध्ये सगळेजण उबेर यूज करतात, तसं इथे झांबियामध्ये अँगो म्हणून चालू झालं आहे. तर त्या ॲप्लिकेशनने तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकता आणि ते सेफसुद्धा आहे. नंतर 6th पॉईंट आहे की आफ्रिकामध्ये तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टने जायचं असेल तर कोणकोणते ऑप्शन्स आहेत सिक्युरिटी. तर इथे बसेससुद्धा आहे, टॅक्सीसुद्धा आहे आणि मी जसं आत्ताच सांगितलं आहे तुम्ही कारसुद्धा बुक करून तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकता.
नेक्स्ट पॉईंट आहे टायमिंग. इथे टायमिंग हा खूप पाळला जातो. 5च्या नंतर सगळे शॉप्स आणि सगळे मॉल्स हे इथे बंद होऊन जातात. त्याच्यामुळे 5-6 नंतर इथे कोणीही ट्रॅव्हल करत नाही. तुम्हाला सगळीकडे शांतता दिसेल आणि मोस्ट ऑफ द शॉप्स हे इथे क्लोज होऊन जातात एक्सेप्ट रेस्टॉरंट्स इथे 11-12पर्यंतसुद्धा ओपन राहतात. तर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये आफ्टर 7 तुम्ही जाऊ शकता. तर या सगळ्या गोष्टी आहे सेक्युरिटी रिलेटेड. सो ओव्हरऑल आफ्रिका हा सेफ आहे. तुम्ही इथे इझिली राहू शकता आणि पीसफुली राहू शकता. कधी होतात, दंगे होतात, कधी गोळीबारसुद्धा होतो, बट त्याला काही कारणं असतात. अननेसेसरी कोणीही कोणावर गोळीबार करत नाही किंवा अननेसेसरी कोणीही दुकानात येऊन हल्ला करत नाही. त्याच्यामागे काही ना काही रिझन्स असतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्या इंडियामध्ये सुद्धा होतात. त्याचप्रमाणे इथे आफ्रिकामध्ये सुद्धा होतात. बट असं नाही आहे, हे खूप रँडमली होते. रेग्युलर बेसिसवर या सगळ्या गोष्टी होत नाही. तर सगळ्या दृष्टीने जर बघितलं तर आफ्रिका हा सेफ आहे. तुम्ही इझिली आफ्रिकामध्ये राहू शकतात आणि जर तुम्हाला कोणती अपॉर्च्युनिटी मिळत असेल तर डेफिनेटली त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घ्या आणि एकदा नक्कीच आफ्रिकामध्ये ट्रॅव्हल करा आणि तुम्ही बघा की आफ्रिका हा कसा आहे. माझा चॅनल बनवण्याच्या मागे हेतू तोच होता की लोकांच्या मनात आफ्रिका बाबतीत खूप सारे प्रश्न आहे. त्यांना भीती वाटते आफ्रिका म्हटल्यानंतर की नाही तिथे खूप पॉवर्टी आहे, तिथे सगळे इश्यूज आहे. तर इथे आहेत इश्यूज, पण इतके पण नाहीत की आपण इथे राहू शकत नाही. तर जर तुम्हाला तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला काही आफ्रिका रिलेटेड काही प्रश्न असतील, काही गोष्टी तुम्हाला विचारायच्या असतील तर तुम्ही डेफिनेटली मला विचारू शकता. आणि जर तुम्हाला माझे कंटेंट आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.